ताणतणावावरील विषय कोणाचा? विद्यार्थ्यांच्या ताणतणावावर योगिक प्रक्रियेचा परिणाम हा विषय कोणाचा आहे? आहेत का ते आता हजर? विद्यार्थ्यांच्या ताणतणावावरचा जो विषय आहे त्याची क्वेश्चनरी माझ्याकडे आलेली आहे. ज्यांचा कुणाचा विषय असेल त्यांनी नंतर मला कॉन्टॅक्ट करा, म्हणजे मग मी त्यांना ती प्रश्नावली पाठवून देईन. ठीक आहे. आज आपण मॉड्यूल 3 बघणार आहोत, शोध प्रबंधाचं. मॉड्यूल 3 मध्ये योग संशोधनाचा अहवाल तयार करणे, योग संशोधनाचा अहवाल तयार करणे याबद्दलचं सगळे माहिती याच्यामध्ये आहे मॉड्यूल 3 मध्ये. तर संशोधनाचा अहवाल किंवा योग संशोधन अहवाल म्हणजे काय, तर कशासाठी ते करायचे? तर संशोधनाचा जो अहवाल आहे म्हणजेच शोध प्रबंध. संशोधन अहवाल आणि शोध प्रबंध हे दोन्ही एकच आहेत. त्यामुळं संशोधन अहवाल कसा लिहायचा असा प्रश्न आला किंवा शोध प्रबंधाच्या पायऱ्या लिहा असा प्रश्न आला तरी दोन्हीचं उत्तर एकच असणार आहे. तर संशोधन प्रक्रियेचा सगळ्यात शेवटचा टप्पा म्हणजे योग संशोधनाचा अहवाल. आपण पूर्ण आधी संशोधन करतो आणि संशोधन पूर्ण झाल्यानंतर त्याचे निष्कर्ष काढून झाल्यानंतर सगळ्यात शेवटचा टप्पा जो आहे संशोधनाचा तो म्हणजे योग संशोधनाचा अहवाल तयार करणं किंवा शोध प्रबंध लिहिणं. हा सगळ्यात शेवटचा टप्पा असतो. आणि संशोधन अहवाल म्हणजे काय, तर आपण ते संशोधन सादर करत असतो इतरांना. आता योग संशोधनामध्ये संपूर्ण संशोधन प्रक्रियेची माहिती आणि आपण काढलेले निष्कर्ष हे या संशोधन अहवालामध्ये लिहिलेले असतात. आणि याशिवाय त्याच्यामध्ये सूचना आणि शिफारसींचा देखील उल्लेख केलेला असतो. म्हणजे योग संशोधनाचा जो अहवाल आहे त्यामध्ये संशोधनात संपूर्ण संशोधन प्रक्रियेची माहिती लिहायची आहे. त्याचे जे काही परिणाम आहेत ते परिणाम आणि त्यातून काढलेले निष्कर्ष ते सुद्धा लिहायचे आहेत. आणि त्याच्यानंतर तिथेच पुढील संशोधनासाठी आपण काही सूचना द्यायच्या आहेत. म्हणजे काय आपण सजेशन देत असतो ते सजेशन म्हणजे सूचना आणि शिफारशी सुद्धा त्यामध्ये लिहायच्या असतात. ज्याप्रमाणे एखादं आपण मंदिर बांधतो, मंदिर पूर्ण झाल्यानंतर त्या मंदिरावर कळस चढवतो आणि मंदिराचं कळस चढवल्याशिवाय त्या मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं असं आपण म्हणू शकत नाही. त्याचप्रमाणे संशोधन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जोपर्यंत आपण संशोधन अहवाल लिहून तो इतरांसमोर सादर करत नाही तोपर्यंत संशोधन कार्य पूर्ण झालं असं आपण याला म्हणता येणार नाही. तर अशा प्रकारे संशोधन अहवाल हा इतरांपुढे आपलं संशोधन सादर करण्याचं एक माध्यम आहे किंवा एक साधन आहे. आता संशोधन अहवालाचं स्वरूप कसं असतं ते आपण बघूया. संशोधन अहवालाचं स्वरूप किंवा संशोधन अहवालाचं लेखन किंवा संशोधन अहवाल लेखनाच्या पायऱ्या किंवा संशोधन अहवालातील मुख्य घटक, संशोधन अहवालाचा आकृतीबंध हे सगळे मुद्दे एकच आहेत. यापैकी कोणताही शब्द तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये येऊ शकतो. म्हणजे संशोधन अहवालाचे स्वरूप लिहा किंवा संशोधन अहवालाचे लेखन कसे करायचे ते लिहा असा प्रश्न येऊ शकतो. किंवा संशोधन अहवाल लेखनाच्या पायऱ्या स्पष्ट करा, संशोधन अहवालातील मुख्य घटक वर्णन करा किंवा संशोधन अहवालाचा आकृतीबंध लिहा. अशा प्रकारे कोणताही प्रश्न जरी आला तरी त्याचं उत्तर एकच आहे. संशोधन प्रबंधाचे शोध प्रबंधाचे स्वरूप लिहा असं जरी आलं तरी त्या सगळ्याचं उत्तर एकच येणार आहे. आता हे आपण कधी लिहितो, तर संशोधन कार्य पूर्ण झाल्यानंतर म्हणजे संशोधनाचा जो काही प्रयोग आहे तो प्रयोग केल्यानंतर त्यानंतर आपण त्याचं डाटा एनालिसिस करतो, डाटा इंटरप्रिटेशन करतो, नंतर अनुमान काढतो, फायनल आपण शेवटचा जो काही निष्कर्ष आहे किंवा गृहीतक कोणतं सिद्ध झालं हे जे लिहितो ते सगळं लिहून झाल्यानंतर सगळ्यात शेवटचा टप्पा म्हणजे शोध प्रबंध लिहिणे.
तर त्या शोध प्रबंधाचं स्वरूप कसं असतं, तर संशोधन कार्य पूर्ण झाल्यानंतर ते आपण लिखित स्वरूपामध्ये प्रस्तुत करणं आवश्यक आहे. कारण आपण जर ते लिखित स्वरूपात प्रस्तुत नाही केलं तर संशोधकांनी केलेलं जे संशोधन आहे ते इतरांना माहीत होणार नाही, त्याची माहिती कोणाला मिळणार नाही. आणि अहवाल म्हणून हा संशोधन अहवाल हा लिहायचा असतो. आणि हा जो अहवाल आहे तो संतुलित असणं आवश्यक आहे. म्हणजे त्यामुळं तो विशिष्ट स्वरूपातच लिहावा लागतो, तेव्हाच तो संतुलित अहवाल तयार होतो. आणि संशोधन अहवाल जो आहे त्याचं मुख्य 3 विभागामध्ये लेखन केलेलं असतं. संशोधन अहवालाचं लेखन हे मुख्य 3 विभागामध्ये असतं. पहिला जो प्राथमिक विभाग जो आहे तो प्राथमिक विभाग किंवा प्रायमरी सेक्टर, त्याच्यामध्ये 7 पायऱ्या आहेत किंवा 7 मुद्दे येतात. पहिलं म्हणजे मुखपृष्ठ, त्यानंतर दुसरं जे आहे ते प्रथम पृष्ठ, नंतर प्रमाणपत्र, त्यानंतर प्रतिज्ञापत्र, त्यानंतर ऋणनिर्देश, 6वा मुद्दा आहे संक्षेप आणि 7वा मुद्दा आहे अनुक्रमणिका. तर ह्या प्रायमरी सेक्टर किंवा प्राथमिक विभागामध्ये हे 7 प्रकरण किंवा 7 मुद्दे येतात. मुखपृष्ठ, प्रथम पृष्ठ, प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र, ऋणनिर्देश, संक्षेप आणि अनुक्रमणिका. त्यानंतर येतो तो मुख्य विभाग. मुख्य विभाग त्याला मेन सेक्टर असं सुद्धा म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये सुद्धा 7 मुद्दे येतात. पहिलं म्हणजे प्रस्तावना, म्हणजे इथे आता ऍक्च्युअल प्रकरणांची सुरुवात होते. म्हणजे प्रकरण पहिलं काय, तर प्रस्तावना. त्यानंतर प्रकरण दुसरं संशोधन समस्येचं वर्णन. नंतर तिसरं संशोधनाचा उद्देश. चौथं प्रकरण आहे संशोधनाचे क्षेत्र. नंतर 5वा जो मुद्दा आहे किंवा 5वं प्रकरण जे आहे ते संशोधन पद्धती. 6वं जे प्रकरण आहे ते म्हणजे तथ्यांचं विश्लेषण आणि निर्वचन म्हणजेच डाटा अनालिसिस अँड डाटा इंटरप्रिटेशन. आणि 7वं जे प्रकरण आहे त्यामध्ये ऍक्च्युअल निष्कर्ष काढले जातात. म्हणजे फायनल जो काही निष्कर्ष आपण काढलेला आहे तो निष्कर्ष आणि त्या निष्कर्षाबद्दल त्याचं स्पष्टीकरण असतं. आणि त्यानंतर सूचना आणि शिफारशी. हे झालं मेन सेक्टरमध्ये, मुख्य विभागामध्ये. त्यानंतरचा शेवटचा जो विभाग, तिसरा विभाग जो आहे तो म्हणजे संदर्भ विभाग, त्यालाच रेफरन्स सेक्टर असं म्हटलं जातं. तर यामध्ये 3 प्रकरणं येतात. एक म्हणजे ग्रंथसूची, ग्रंथसूची, नंतर त्याच्यातलं दुसरं प्रकरण म्हणजे परिशिष्ट आणि तिसरं आहे सूचीपत्र. ग्रंथसूची, परिशिष्ट आणि सूचीपत्र याचा अंतर्भाव हा रेफरन्स सेक्टर किंवा संदर्भ विभागामध्ये होतो. नंतर प्राथमिक विभाग. आता आपण यातले एक एक मुद्दे बघूया. आता जो प्राथमिक विभाग आहे त्या प्राथमिक विभागामध्ये पहिलं जे पान येतं ते म्हणजे मुखपृष्ठ. तर मुखपृष्ठ जे आहे ते आपल्याला ब्लॅक कलरच्या पेपर असतो आणि त्याच्यावर गोल्डन कलरनं एम्बॉसिंग केलेलं असतं. जे काही आपल्याला मुखपृष्ठावर लिहायचे ते गोल्डन कलरनं ब्लॅक पेपरवर एम्बॉसिंग केलेलं असतात अक्षर. असं ते मुखपृष्ठ असतं. म्हणजे संशोधन अहवालाची बांधणी करून त्याच्या वेष्टनावर संशोधनाबद्दलची जी महत्वाची माहिती ही थोडक्यात मांडलेली असते. मुखपृष्ठावर संशोधनाबद्दलची महत्वाची माहिती ही शॉर्ट मध्ये किंवा थोडक्यात लिहिलेली जाते. म्हणजे महत्वाचे पॉइंट्स फक्त लिहिलेले असतात, त्याला मुखपृष्ठ म्हणतात. म्हणजे आता ह्याच्यामध्ये काय काय येतं, तर संशोधन विषयाचं जे शीर्षक आहे, संशोधनाचा विषय आहे, तर ते संशोधन विषयाचं शीर्षक येतं वरती. त्याच्या खाली संशोधनकर्त्याचं नाव येतं. त्यानंतर खाली मार्गदर्शकाचं नाव येतं. म्हणजे मग मार्गदर्शकाचं नाव, त्याच्या खाली सहाय्यक मार्गदर्शकाचं नाव लिहू शकतो आपण. त्यानंतर त्याच्या खाली येतं संशोधन संस्थेचं नाव आणि प्रबंध प्रस्तुती वर्ष. आता संशोधन संस्थेचं नाव जे आहे तिथं त्याच्यात पण परत 2 मुद्दे येतील. आधी येईल तुमच्या कॉलेजचं नाव, कॉलेजचं नाव येईल, कॉलेजच्या नावाखाली तुमच्या विद्यापीठाचं नाव येईल. म्हणजे आता स्वानंद योग विद्या गुरुकुल लातूर आणि त्याच्या खाली येणार
कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक असे एकाखाली एक लिहायचं आहे. आणि मग त्याच्या खाली प्रबंध प्रस्तुती वर्ष. आता प्रबंध प्रस्तुती वर्ष काय येईल? 2023-24 असं येईल प्रबंध प्रस्तुती वर्ष. ठीक आहे, हे झालं मुखपृष्ठ. त्याच्यानंतर येईल ते प्रथम पृष्ठ, पहिलं पान, पेज नंबर 1. आता पहिलं पान जे आहे, प्रथम पृष्ठ आहे, हे मुखपृष्ठाप्रमाणेच असतं. म्हणजे मुखपृष्ठावर ज्याप्रमाणे आपण माहिती लिहिलेली आहे ती जशीच्या तशी सेम प्रथम पृष्ठावर पण लिहायची असते. फक्त अक्षरांची साईज वेगळी असतो. म्हणजे फॉन्ट साईज ज्याला म्हणतो, अक्षरांचा जो साईज आहे तो फक्त वेगळा असतो. बाकी माहिती किंवा मुद्दे पूर्णपणे मुखपृष्ठाप्रमाणेच असतात. त्यामध्ये विद्यापीठाचं नाव, महाविद्यालयाचं नाव, कोणत्या पदवीसाठी हा प्रबंध सादर केलेला आहे ही वाढीव माहिती असते. म्हणजे मुखपृष्ठावरचं तर सगळं लिहायचंच, शिवाय कोणत्या पदवीसाठी हा प्रबंध सादर केलेला आहे ते सुद्धा त्याच्यात लिहायचं असतं. म्हणजे MA योगशास्त्र असं लिहायचं आहे. त्यानंतर तिसरं जे पान आहे, तिसरा जो मुद्दा आहे ह्याच्यातला, तो म्हणजे प्रमाणपत्र. प्रमाणपत्र म्हणजे काय, तर ते कोणी कोणाला द्यायचंय प्रमाणपत्र. आता संशोधन अहवाल जो आहे तो महाविद्यालयाच्या माध्यमातून आपण विद्यापीठाला सादर केलेला आहे. आपण हा जो शोध प्रबंध लिहितो तो आपण कोणाला द्यायचा आहे, कोणाला सादर करायचंय, महाविद्यालयाला सादर करायचंय का? नाही, तो तुम्ही कॉलेजला सादर करायचा नाहीये, तर तो महाविद्यालयाच्या मार्फत किंवा कॉलेजच्या माध्यमातून तुम्ही तो विद्यापीठाला, तुमच्या युनिव्हर्सिटीला सादर करणार आहात. आणि त्यावेळेला महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी आणि संशोधन मार्गदर्शकांनी ते तुम्हाला प्रमाणपत्र द्यायचं आहे. म्हणजे संशोधन अहवाल किंवा शोध प्रबंध हा तुम्ही महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यापीठाला सादर करायचा आहे. तर तो विद्यापीठाला सादर करण्यापूर्वी तुम्हाला महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडून आणि संशोधन मार्गदर्शकाकडून सही केलेलं एक प्रमाणपत्र घेऊन त्या प्रमाणपत्रासह तो शोधप्रबंध विद्यापीठाला सादर करायचा आहे. म्हणून इथं प्रमाणपत्र हा मुद्दा आहे. आणि म्हणून प्रमाणपत्र हे महत्वाचं आहे. कारण जोपर्यंत तुम्ही तुमच्या संशोधक मार्गदर्शकाची सही आणि प्राचार्यांची सही असलेलं प्रमाणपत्र घेत नाही तोपर्यंत तो संशोधन अहवाल किंवा शोध प्रबंध हा ग्राह्य धरला जात नाही. जेव्हा तुम्ही त्यांच्याकडून प्रमाणपत्र घ्याल तेव्हाच तो ग्राह्य केला जातो आणि मगच तो विद्यापीठाला सादर करायचंय. इतकं हे प्रमाणपत्र महत्वाचं असतं. म्हणून तिसरं पान जे आहे त्याच्यावर प्रमाणपत्र येईल. त्यानंतर चौथं पान जे आहे ते म्हणजे प्रतिज्ञापत्र. प्रतिज्ञापत्र म्हणजे काय, तर संशोधकानं स्वतः आपल्या संशोधनाची हमी घेतलेली आहे. म्हणजे आपण प्रतिज्ञापत्र देतो म्हणजे काय करतो, तर ते संशोधन मी स्वतः प्रामाणिकपणे केलेलं आहे असं याची आपण हमी देत असतो. बोला, काही शंका विचारायची का? हो, हे मुखप्रस्थ एक झालं, पहिलं पान एक झालं. दुसरं पान काय, तिसऱ्या पानावर प्रमाणपत्र आहे. पहिलं एक मुखपृष्ठ होईल, नंतर प्रथम पृष्ठावर प्रमाणपत्र आहे. आपण नाही मुखपृष्ठावर जी माहिती लिहिणार आहे ना तीच प्रथम पृष्ठावर लिहायची आहे. बरोबर. आणि नंतर आणि दुसऱ्या पानावर येईल प्रमाणपत्र. दुसऱ्या पानावर प्रमाणपत्र. दुसऱ्या पानावर प्रमाणपत्र येईल आणि तिसऱ्या पानावर येईल प्रतिज्ञापत्र. बरोबर. तुम्हाला जो शोध प्रबंध लिहायचा आहे ना तो एकाच बाजूला छापायचा आहे, पाठपोट छापायचं नाहीये. कळलं का? पाठपोट छापायचं नाहीये. जे प्रिंटिंग जे करायचंय ते फक्त उजव्या बाजूलाच लिहायचंय, त्याच्या मागच्या बाजूला लिहायचं नाहीये. ठीक आहे. आणि तिसरं जे पान येईल म्हणजे पेज नंबर 3 जे येईल ना ते म्हणजे प्रतिज्ञापत्र. आता प्रतिज्ञापत्र म्हणजे काय, तर आपण स्वतः प्रतिज्ञा करायची की हे संशोधन मी स्वतः प्रामाणिकपणे केलेलं आहे. म्हणजेच प्रतिज्ञापत्रामध्ये संशोधकानं स्वतः
आपल्या संशोधनाची हमी घेतलेली असते आणि संशोधन हे पूर्णपणे नवीन असून स्वतः संशोधकानं प्रामाणिकपणे ते पूर्ण केलेलं आहे आणि इतर कुठेही ते प्रस्तुत केलेलं नाही, अशी प्रतिज्ञा संशोधकानं घ्यायची असते. म्हणजे ते कुठूनही कॉपी केलेलं नाहीये किंवा ते दुसरीकडं कुठं सादर केलेलं नाहीये आणि ते संशोधन कार्य प्रामाणिकपणे पूर्ण केलेलं आहे, अशी प्रतिज्ञा संशोधकांना घ्यायची आहे. आणि असं ते प्रतिज्ञापत्र आपल्याला पेज नंबर 3 म्हणजे 3ऱ्या पानावर ते येईल. ठीक आहे. नंतर चौथं जे पान येईल, चौथ्या पानावर येईल ऋणनिर्देश. ऋणनिर्देश म्हणजे कोणाचे ऋणनिर्देश म्हणजे आपण आभार मानायचे, धन्यवाद प्रस्तुत करायचे. तर कोणाचे आभार मानायचे? तर यामध्ये संशोधक स्वतः अशा सर्व व्यक्तींचे आभार मानतो ज्यांनी संशोधनाला मदत केलेली आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं तुम्हाला संशोधनासाठी कोण मार्गदर्शन करणार आहे, कोण मार्गदर्शक करते, तर त्या मार्गदर्शकाचं नाव येईल. त्यानंतर इथं तुम्ही कोणाकोणाची मदत घेतली आहे संशोधनासाठी त्या सगळ्या व्यक्तींचा उल्लेख करायचा आहे आणि त्यांचे आभार मानायचे. इथं संशोधकाला पूर्णपणे स्वातंत्र्य असतं. त्याच्यात म्हणजे तुम्ही कोणालाही तुम्ही हवे त्यांना इन्क्लूड करू शकता. म्हणजे संशोधन कार्याला ज्यांनी ज्यांनी मदत केलेली आहे त्यांचा कृतज्ञतेने या ठिकाणी ऋणनिर्देश करणं हे संशोधकाचं नैतिक कर्तव्य आहे. म्हणजे तुम्हाला संशोधन करण्यासाठी ज्यांनी मार्गदर्शन केले, ज्यांनी ज्यांनी मदत केली आहे त्या सगळ्यांचा कृतज्ञपणे ऋणनिर्देश करणं हे एक नैतिक कर्तव्य मानलं जातं संशोधकाचं. मग यामध्ये संशोधनाचे प्रमुख मार्गदर्शक, सहाय्यक मार्गदर्शक, नंतर कोणत्या संस्थेची तुम्ही मदत घेतली असेल, म्हणजे आता तुम्ही शाळेत जाऊन जर तिथे जर यौगिक प्रक्रिया किंवा योगाभ्यास घेतला असेल तर ती संस्था, तिथले विद्यार्थी, नंतर महाविद्यालय, विद्यापीठ, अन्य प्राध्यापक, सहकारी किंवा त्या विषयातले काही तज्ज्ञ या सगळ्यांचे संशोधक या ठिकाणी आभार मानतो. तर हे सगळं ऋणनिर्देश मध्ये तुम्हाला लिहायचंय. ठीक आहे. त्यानंतर 5व्या पानावर येईल संक्षेप. 5व्या पानावर संक्षेप येईल. आता संक्षेप म्हणजे काय, त्याच्यात काय लिहायचंय, तर संशोधन विषयाची जी समस्या आहे किंवा संशोधनाचा जो तुमचा विषय आहे तर ते तुम्हाला कसं सुचलं, संशोधकाला संशोधन विषयाची समस्या कशी सुचली, ही समस्या सोडवण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीनं संशोधन करण्याची आवश्यकता का आहे किंवा समस्या निराकरण झाले तर त्याचा कोणाला उपयोग होईल, म्हणजे समाजाला उपयोग होईल का, होणार असेल तर तो समाजातल्या कोणत्या घटकाला त्याचा फायदा होणार आहे, त्या समस्येचं निराकरण करण्यास कोणती गृहीतके सिद्ध करायची गरज आहे, ह्या सगळ्या गोष्टी थोडक्यात लिहायच्या आहेत. म्हणजे पहिलं काय लिहायचं, तर संशोधन विषयाची समस्या संशोधकाला कशी सुचली. त्यानंतर लिहायचंय ही समस्या सोडवण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीनं संशोधन करण्याची आवश्यकता आहे का आणि का आहे. नंतर समस्या निराकरण केल्यानंतर त्याचा फायदा नक्की कोणाला होणार आहे, समाजातल्या कोणत्या घटकाला त्याचा फायदा होणार आहे आणि तो कसा होणार आहे फायदा, ते लिहायचंय. त्यानंतर समस्येचं निराकरण जर झालं तर कोणती गृहीतकं तुम्हाला सिद्ध करायची आहेत, कोणती गृहीतकं सिद्ध करण्याची तुम्हाला गरज आहे, हे सगळं थोडक्यात संक्षेप मध्ये लिहायचं आहे. संक्षेप हा जास्तीत जास्त 1 ते 2 पान, शक्यतो एका पानातच लिहायचा किंवा अगदीच तुम्हाला थोडं ते जास्त विस्तृत होत असेल तर 1 ते 2 पान, 2 पानापेक्षा जास्त संक्षेप लिहायचा नाही. त्यानंतर येईल ते म्हणजे अनुक्रमणिका. आता अनुक्रमणिकेमध्ये काय करायचंय, तर अनुक्रमणिकेत संशोधन अहवालाची सगळी प्रकरणं पृष्ठ क्रमांकासह व्यवस्थित लिहायची आहे. म्हणजे अनुक्रमणिकेमध्ये इकडे अनुक्रमांक, त्यानंतर प्रकरण, प्रकरणाचं नाव आणि त्याच्यानंतर ते प्रकरणात कोणत्या पेज नंबर पासून कोणत्या पेज नंबर पर्यंत आहे. म्हणजे आता प्रकरण पहिलं 1 ते 10 किंवा 1 ते 7 म्हणजे कोणत्या पेज नंबर पासून कोणत्या पेज नंबर पर्यंत आहे ते तिथं लिहायचं आहे.
त्यामुळं काय होतं, वेळ वाचतो. म्हणजे जो मुद्दा आपल्याला वाचायचा आहे किंवा तुम्ही ज्यांना सादर करणार आहात, परीक्षकाला एखादा मुद्दा त्याच्यातून वाचायचा असेल, तर तो अनुक्रमणिकेत बघून त्याचा पृष्ठ क्रमांक काय आहे ते बघून पटकन ते आपल्याला शोधायला सोपं जातं आणि आपल्याला हवा असलेला मुद्दा चटकन सापडतो. म्हणून अनुक्रमणिका ही गरजेची आहे. आणि या अनुक्रमणिकेमध्ये सगळी प्रकरणं त्याच्या पृष्ठ क्रमांकासह व्यवस्थित लिहायची आहेत. हे झालं अनुक्रमणिका. इथं प्राथमिक विभाग, प्रायमरी सेक्टर कंप्लीट होतो. त्यानंतर दुसरा जो विभाग आहे तो म्हणजे मुख्य विभाग. आता मुख्य विभाग जो आहे तो संशोधन अहवाल लेखनाचा गाभा आहे. संशोधनाचं जे मेन सेंटर आहे किंवा केंद्रस्थानी जे आहे ते म्हणजे मुख्य विभाग आहे. आणि हा सगळ्यात महत्वपूर्ण विभाग असतो. आणि या विभागाचं जे लिखाण आहे ते अतिशय काळजीपूर्वक करावं लागतं आणि त्यामुळं संशोधनाची सफलता ही या लिखाणावर अवलंबून आहे. म्हणजे मुख्य विभागातली जी प्रकरणं आहेत ती तुम्ही किती मुद्देसूद मांडताय, किती चांगल्या भाषेमध्ये मांडताय, किती व्यवस्थित लिहिताय, त्याच्यावर तुमचा शोध प्रबंधाची यशस्वीता अवलंबून आहे. म्हणून मुख्य विभाग हा अतिशय काळजीपूर्वक, नीट विचार करून, व्यवस्थित, भाषा अगदीच सोपी पण नाही पाहिजे आणि अगदी खूप अवघड क्लिष्ट पण भाषा असली नाही पाहिजे. सामान्य वाचकाला सुद्धा ते कळलं पाहिजे. तर अशा प्रकारे मुख्य विभाग हा लिहायचा आहे. आता मुख्य विभागातलं पहिलं प्रकरण जे आहे ते म्हणजे प्रस्तावना. प्रस्तावनामध्ये संशोधन अहवालाची खरी सुरुवात जी असते ती प्रस्तावनेपासून होते. म्हणजे पहिल्यांदा आपण प्रस्तावना लिहायची आहे आणि याच्या संशोधकाला संशोधन विषय कसा सुचला ते यामध्ये मांडायचं असतं की अशी काही गोष्ट घडलीये का किंवा अशी काही समस्या किंवा काही प्रसंग तुमच्या आयुष्यामध्ये घडलाय का की ज्याच्यामुळं तुम्हाला ही समस्या सुचली किंवा ह्या विषयावर संशोधन करावंसं वाटलं. तर कशासाठी तुम्ही हे संशोधन करताय, तुम्हाला ती कल्पना कशी सुचली, हे या प्रस्तावनेमध्ये आधी लिहायचं असतं. त्यानंतर संशोधन विषयाची सर्व बाजूनी ओळख करून द्यायची असते त्याच्यामध्ये. नंतर संशोधन विषयाचा उद्देश, म्हणजे हा विषय तुम्ही का घेतलाय, त्याच्या पाठीमागे काय उद्देश आहे, तो उद्देश लिहायचा. नंतर सामग्रीची शुद्धता, या सगळ्यांचा उल्लेख प्रस्तावनेत केला जातो. सामग्रीची शुद्धता म्हणजे तुम्ही कोणावर योगाभ्यासाचा प्रयोग करणार आहात, मग ते कोण आहेत, स्त्री आहेत का पुरुष आहेत, त्यानंतर ते कोणता वयोगट आहे, हे सगळं या मध्ये लिहायचं असतं. त्यानंतर दुसरं जे प्रकरण येतं ते प्रकरण म्हणजे संशोधन समस्येचं वर्णन. संशोधन समस्येचं वर्णन कसं करायचं, तर यामध्ये संशोधन समस्येचा परिचय करून दिला जातो. म्हणजे जी समस्या आहे ती समाजातल्या कोणत्या घटकामध्ये ती समस्या आहे. मग तुम्ही वनस्पतींवर प्रयोग करत असाल तर कोणत्या वनस्पतीमध्ये काय प्रॉब्लेम झालेला आहे, तो कशामुळे झालेला आहे, ते सगळं लिहायचं. किंवा तुम्ही माणसांवर प्रयोग करणार असाल तर मग ते लहान मुलं आहेत का, स्त्री आहेत का, पुरुष आहेत, कोणत्या वयोगटातले आहेत आणि त्यांना ही समस्या किती गंभीर आहे, ह्या पद्धतीनं सगळा समस्येचा परिचय यामध्ये करून दिला जातो. त्यानंतर समस्या नेमकी काय आहे, त्या समस्येच्या सैद्धांतिक आणि व्यावहारिकतेचा उपयोग सांगितला जातो. म्हणजे नेमकी समस्या काय आहे, त्यानंतर त्या समस्येच्या सैद्धांतिक आणि व्यावहारिकतेचा, म्हणजे त्याच्यातून काही सिद्धांत तुम्ही मांडणार आहात का, तर मांडणार आहात तर त्या सिद्धांताचा आणि व्यवहारामध्ये त्याचा काय उपयोग होणार आहे, कोणाला उपयोग होणार आहे, कसा उपयोग होणार आहे, ते यामध्ये सांगितलं जातं. नंतर संशोधनाचा आढावा आणि समस्येशी संबंधित साहित्याचा आढावा सुद्धा यामध्ये घेतला जातो. संशोधनाचा आढावा म्हणजे या संशोधनात तुम्ही पुढे काय करणार आहात ते थोडक्यात लिहायचंय आणि या समस्येशी संबंधित साहित्याचा आढावा हे सुद्धा या प्रकरणात लिहायचं आहे. साहित्याचा आढावा म्हणजे ही जी तुमची समस्या आहे किंवा संशोधनाचा जो विषय आहे त्याच्यावर पूर्वी कुणी संशोधनं केलेली आहेत का,
तर किंवा त्याच्यावर कुणी पूर्वी वर्तमानपत्रामध्ये काही लेख लिहिलेले आहेत का, किंवा त्या संबंधित कुणाचे युट्यूबवर व्हिडिओ आहेत का, तर हे सगळं तुम्ही यामध्ये लिहायचं आहे. कमीत कमी 5 तरी वर्तमानपत्रात किंवा मासिकात आलेल्या लेखांचा उल्लेख तुम्ही याच्यामध्ये करायचा आहे. मग त्याच्यात ते वर्तमानपत्र कुठलं आहे, लेखक कोण आहे, किती तारखेच्या वर्तमानपत्रात तो लेख आलेला आहे, ही आणि त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, थोडक्यात साधारण 2 ते 3 वाक्यात ते वर्तमानपत्रातल्या लेखाबद्दल लिहायचे. असे कमीत कमी 5 वर्तमानपत्रातले लेख तुम्ही इथं लिहायचे आहेत. त्यानंतर मासिकामध्ये कोणत्या मासिकामध्ये त्याच्यावर काही लेख आलेले आहेत का, तर ते सुद्धा लिहायचं आहे. तर मग ते मासिक कोणत्या वर्षी प्रसिद्ध झालेलं आहे, मासिकाचं नाव काय, आणि त्याच्यामध्ये लेख लिहिणाऱ्या लेखकाचं काय नाव आहे, हे सुद्धा तिथं तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर संशोधनाचा आढावा, म्हणजे या विषयावर किंवा या विषयाशी संबंधित असं कुणी संशोधन यापूर्वी केलेलं आहे का, तर त्याच्याशी साधारण असे 3 ते 5 संशोधनं तुम्ही इथं लिहायचे आहेत किंवा प्रस्तुत करायचे आहेत. मग ते संशोधन कोणत्या साली सादर केलं गेलेलं आहे, कोणत्या मासिकात सादर केलं गेलेलं आहे, कोणत्या संस्थेमध्ये ते संशोधन झालेलं आहे, कोणी संशोधन केलेलं आहे, म्हणजे संशोधक कोण आहे आणि संशोधनाचा विषय त्यांचा काय होता, हे सगळं लिहायचंय. आणि ते संशोधन कोणावर केलं, कसं केलं, आणि त्याचा निष्कर्ष काय निघाला, हे सुद्धा थोडक्यामध्ये लिहायचं आहे. अशा पद्धतीनं प्रकरण 2 हे मोठं प्रकरण आहे, लवकर लिहून संपत नाही, पण तरी सुद्धा ते तुम्हाला सगळं व्यवस्थित लिहायला लागेल. त्यानंतर गुगलवर त्याच्यावर काही व्हिडिओ वगैरे असतील तर त्याचा सुद्धा याच्यामध्ये उल्लेख करायचा आहे. त्यामुळं कमीत कमी 5 वर्तमानपत्रातले लेख, 5 मासिकांमधले लेख आणि 5 संशोधन, अशा पद्धतीने इथं साहित्याचा आढावा घ्यायचा आहे. याशिवाय या विषयाशी संबंधित जर काही पुस्तकं असतील तर त्या पुस्तकांचा सुद्धा उल्लेख करायचा आहे. म्हणजे पुस्तकाचं नाव, पुस्तकाचे लेखक, हे इथं लिहायचं आहे. नंतर येतं ते प्रकरण 3. तर प्रकरण 3 जे आहे त्याच्यामध्ये ते आहे संशोधनाचा उद्देश. तर आपलं जे संशोधन आहे ते जगाच्या ज्ञानामध्ये किंवा आपल्या ज्ञानामध्ये कोणती भर टाकणार आहे, हे इथं लिहायचं आहे. म्हणजेच या संशोधनामुळं कोणाला फायदा होणार आहे आणि कसा फायदा होणार आहे, संशोधन कार्य हाती घेतल्यामुळं नेमकं काय साधलं जाणार आहे, या सर्व गोष्टी इथं नमूद केल्या जातात. म्हणजे समजा तुम्ही शाळेतल्या विद्यार्थ्यांवर एकाग्रतेसाठी जर प्रयोग करत असाल, यौगिक प्रक्रियांचा उपयोग कसा होतो, यौगिक प्रक्रियांचा शालेय विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेवर होणारा परिणाम अभ्यासणे, असा जर विषय असेल तर यामध्ये ज्ञानामध्ये कोणती भर पडणार आहे, म्हणजे एकाग्रता वाढवण्यासाठी या यौगिक प्रक्रियांचा चांगला उपयोग होतो, ही ज्ञानामध्ये भर पडणार आहे ना, तर ते इथं लिहिलं जातं. त्यानंतर संशोधनामुळं विद्यार्थ्यांना काय लाभ होणार आहे, तर विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढेल. त्यांची एकाग्रता जर वाढली तर रोज त्या यौगिक प्रक्रिया सगळ्या शाळातल्या विद्यार्थ्यांकडून करून घेतल्या जातील आणि त्यामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढेल, त्यांची शैक्षणिक प्रगती ही चांगली साधली जाईल. आणि शैक्षणिक प्रगती जर चांगली साधेल तर उच्च शिक्षित नागरिक, जास्तीत जास्त उच्च शिक्षित नागरिक आपल्या देशामध्ये तयार होतील आणि पर्यायानं देशाचा सुद्धा विकास होईल. हे अशा पद्धतीनं तुम्हाला इथं संशोधनाचा उद्देश हा लिहायचा आहे. त्यानंतर संशोधन कार्य हाती घेतल्यामुळे नेमकं काय साधलं जाणार आहे, मी जे आता सांगितलं तशा पद्धतीनं तिथं लिहायचं आहे. हे अर्थात मी तुम्हाला थोडक्यात सांगितले, ते तुम्ही थोडस विस्तृतपणे स्पष्ट करून लिहा. त्यानंतर मुख्य विभागातलं जे 4थं प्रकरण आहे, प्रकरण 4, तर यामध्ये संशोधनाचे क्षेत्र, प्रकरण 4 आहे संशोधनाचे क्षेत्र. संशोधनाचं क्षेत्र म्हणजे काय, तर या ठिकाणी संशोधन अध्ययनाची भौगोलिक क्षेत्र आणि कार्यक्षेत्र लिहायची असतात. आता भौगोलिक क्षेत्र म्हणजे काय, तुम्ही संशोधन कुठं करताय, आता समजा तुम्ही लातूरमध्ये संशोधन करताय तर भौगोलिक क्षेत्र काय येईल, भारत देश,
त्याच्यातलं महाराष्ट्र राज्य आणि त्यातून लातूर जिल्हा आणि लातूर जिल्ह्यातल्या कोणत्या गावात तुम्ही हे प्रयोग करताय ते गाव. तर हे झालं भौगोलिक क्षेत्र. तर याचा उल्लेख इथं करायचा असतो. आणि कार्यक्षेत्र म्हणजे काय, तर तुम्ही कुठे हे करताय, म्हणजे एखाद्या शाळेत करताय का महाविद्यालयात करताय का कुठे आदिवासी भागात जाऊन करताय का शहरामध्ये एखाद्या संस्थेमध्ये जाऊन करताय, म्हणजे समजा मुलांवर काही प्रयोग करायचे तर तो तुम्ही रिमांड होम मध्ये जाऊन करताय का, किंवा कैद्यांवर प्रयोग करायचा असेल तर तुम्ही ते कोणत्या जेलमध्ये जाऊन करताय का, किंवा महिलांवर करायचं असेल तर मग एखाद्या महिला हॉस्पिटलमध्ये जाऊन तो तुम्ही प्रयोग करताय का, किंवा समाजातल्या कोणत्या क्षेत्रामध्ये जाऊन तुम्ही तो प्रयोग करताय. हे झालं कार्यक्षेत्र, या संबंधी इथं लिहायचं आहे. नंतर कोणत्या क्षेत्रावर संशोधन प्रक्रिया राबवली गेली त्याचा उल्लेख सुद्धा इथं केला जातो. म्हणजे मी आता सांगितल्याप्रमाणे भौगोलिक क्षेत्र आणि कार्यक्षेत्र या प्रकरणामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. हे झालं प्रकरण 6. त्यानंतर प्रकरण 5. प्रकरण 5 जे आहे ते आहे संशोधन पद्धती. म्हणजे संशोधन प्रक्रियेचं जे काही संगतवार वर्णन आहे ते या ठिकाणी केलं जातं. आणि संशोधन कार्य कोणत्या पद्धतीनं करण्यात आलं या संबंधीची शास्त्रशुद्ध माहिती इथं द्यावी लागते. म्हणजे संशोधन प्रक्रिया तुम्ही राबवण्यासाठी कोणाची निवड केलेली आहे ते लिहायचं. त्यानंतर त्यात तुम्ही काय करताय, म्हणजे यौगिक प्रक्रिया जर करून घेताय तर कोणत्या यौगिक प्रक्रिया करून घेताय, त्या यौगिक प्रक्रियांचं मध्ये कोणकोणत्या प्रक्रिया तुम्ही सामील केलेल्या आहेत आणि प्रत्येक यौगिक प्रक्रियेची पूर्ण माहिती आणि त्याचं एक चित्र तुम्ही याच्यामध्ये छापायचं आहे. त्यामुळं हे सुद्धा प्रकरण मोठं होतं, कारण तुम्ही जे काय सूक्ष्म व्यायाम, योगासन, प्राणायाम, कपालभाती हे जे काय सगळं शुद्धिक्रिया वगैरे जे काय सगळं त्या संशोधनामध्ये करून घेणार आहात त्या सगळ्याची शास्त्रशुद्ध माहिती इथं व्यवस्थित लिहायची आहे. आणि योगासनांची पेन्सिल स्केच किंवा तुम्हाला जर रंगीत चित्र छापायचे असेल तर तुम्ही गुगलवरनं डाउनलोड करून रंगीत चित्र सुद्धा छापू शकता. तर हे सगळं या संशोधन पद्धतीमध्ये लिहायचं आहे. संशोधन पद्धतीमध्ये तुम्ही कशाचा वापर केलाय, म्हणजे कोणतं मोजमाप तिथं लावलेलं आहे. म्हणजे समजा तुम्ही आता ब्लड शुगरवर जर परिणाम बघत असाल तर ब्लड शुगर तुम्ही कशी चेक केली आहे, फास्टिंग आणि पीपी दोन्ही केलेली आहे, तर ती लॅबोरेटरीमध्ये जाऊन तपासून घ्यायला सांगितलंय का, हे सगळं लिहायचं आहे. त्यानंतर समजा तुम्ही विद्यार्थ्यांवर प्रयोग करत असाल तर ते विद्यार्थी कोणते विद्यार्थी आहेत, किती वयाचे आहेत, आणि ते नेहमीचे नॉर्मल विद्यार्थी आहेत का काही अपंग आहेत का काही मतिमंद आहेत, कोणत्या प्रकारचे विद्यार्थी आहेत ते सगळं लिहायचं आहे. स्त्रियांवर प्रयोग असेल तर कोणत्या वयोगटातल्या स्त्रिया आहेत, मग त्या म्हणजे गर्भिणी आहेत का, किंवा प्रसूती पश्चात आहेत का, किंवा तरुण मुली आहेत का, किंवा रजोनिवृत्त स्त्रिया आहेत का, किंवा रजोनिवृत्ती पूर्वीची अवस्था जी असते त्या वयोगटातल्या स्त्रिया आहेत का, या सगळ्याची माहिती इथं संशोधन पद्धतीमध्ये द्यायची आहे. आणि तुम्ही त्यांच्याकडनं काय योगाभ्यास करून घेणार आहात, तो किती दिवस करून घेतलाय, किती वेळ करून घेतलाय, म्हणजे 1.5 तास, 1 तास, 1 तास 10 मिनिटं, 1 तास 15 मिनिटं, जे काय असेल ते सगळं डिटेलमध्ये इथं लिहायचं आहे. आणि योगाभ्यासातल्या प्रत्येक प्रक्रियेची व्यवस्थित माहिती, म्हणजे आता समजा एखादं योगासन घेतलं तर त्या योगासनाची भूमिका, त्या योगासनाला ते नाव का पडले ते लिहायचं. त्यानंतर त्या योगासनाची प्रक्रिया म्हणजे स्टेप्स ज्या आहेत योगासनाच्या, तर ते योगासन कसं करायचंय तर ते सगळं लिहायचंय. त्यानंतर त्या योगासनाचे शरीरांतर्गत परिणाम योगासन करत असताना काय होतात ते शरीरांतर्गत परिणाम पण लिहायचे. आणि तुम्ही हे योगासन का निवडलंय ह्या संशोधन प्रक्रियेत हे सुद्धा शेवटी 3 ते 4 वाक्यामध्ये लिहायचं आहे. असं प्रत्येक प्रक्रियेचं लिहायचंय, त्यामुळे हे सुद्धा प्रकरण मोठं होतं. नंतर 6वं जे प्रकरण आहे ते आहे तथ्यांचं विश्लेषण आणि निर्वचन. आता हे सगळ्यात किचकट पण सगळ्यात महत्वाचं प्रकरण आहे. इथं काय आहे की प्रत्येक संशोधन कार्यात जी काही तथ्य जी असतात ती महत्वाची असतात, म्हणजे त्याच्यावरूनच आपण निष्कर्ष काढत असतो. म्हणून प्रत्येक संशोधन कार्यात तथ्य ही फार महत्वाची असतात, कारण तथ्यांच्या आधारावरच आपण निष्कर्ष हा काढत असतो.
म्हणून तथ्यांचं वैज्ञानिक पद्धतीनंच संकलन करणं आवश्यक आहे. आणि ते दोन प्रकारे केलं जातं. एक म्हणजे प्राथमिक तथ्य संकलन आणि दुसरं दुय्यम तथ्य संकलन. आता संकलित केलेली जी ही तथ्य आहेत ती काय आहे, अर्थहीन असतात. नुसतं डाटा आपल्या समोर असून काय उपयोग आहे, त्याच्यावरनं काय निष्कर्ष काढणार, त्याच्यावरून निष्कर्ष काढण्यासाठी काय करायला लागतं, त्याचं विश्लेषण करावं लागतं. म्हणजे एक टेबल तयार करावं लागतं आणि त्या टेबलमध्ये त्या संशोधनाचे किंवा तथ्यांचे वेगवेगळे जे काही घटक आहेत, म्हणजे शारीरिक घटक, मानसिक घटक, भावनिक घटक, किंवा तुम्ही समजा ब्लड शुगरवर जर केला असेल तर फास्टिंग शुगर, पोस्ट प्रँडियल शुगर, असं सगळं व्यवस्थित ते मांडावं लागतं. म्हणजे त्या तथ्यांचं विश्लेषण आधी करावं लागतं. विश्लेषण करण्याच्या अनेक पद्धती आहेत, जसं की सारणीकरण, वर्गीकरण, संकेतीकरण इत्यादी. म्हणजे सारणीकरण म्हणजे आपण एक चार्ट किंवा टेबल तयार करतो आणि त्याप्रमाणे त्याचं वर्गीकरण करून त्यामध्ये ते तथ्य लिहितो. आणि संकेतीकरण म्हणजे काय, तर त्याला एखादं शॉर्ट नाव द्यायचं. म्हणजे आता ब्लड शुगर करायची आहे, ब्लड शुगरवर प्रयोग करायचा आहे, तर ते त्याचं लिहिताना P1 आणि P2. P1 म्हणजे प्री टेस्ट, म्हणजे योगाभ्यास करायच्या आधीची ब्लड शुगर, आणि P2 म्हणजे पोस्ट टेस्ट, म्हणजे योगाभ्यास 3 महिने करून घेतल्या नंतर काय आलेलं आहे, त्याचं परिणाम काय झालेला आहे, नंतर घेतलेले जे काही रिडिंग आहेत तर ते P2 मध्ये येतील. तर असं संकेतीकरण म्हणजे त्याला काहीतरी एक शॉर्ट नाव द्यायचं. प्रत्येक ठिकाणी आपण सगळं पूर्ण लॉंग फॉर्म त्याचा लिहू शकत नाही, म्हणून त्याला संकेतीकरण द्यायचं. आणि नंतर त्या माहितीचा अर्थ लावण्यात येतो, त्यालाच त्याचं निर्वचन असं म्हटलं जातं. आणि निर्वचन ही निष्कर्षाची पूर्व अवस्था मानली जाते. म्हणजे आधी डाटा अनालिसिस करायचं, म्हणजे तथ्यांचं विश्लेषण करायचं, नंतर डाटा इंटरप्रिटेशन म्हणजे त्याचं निर्वचन करायचं, आणि निर्वचनानंतर त्याच्यावरूनच आपण निष्कर्ष हा मांडत असतो. म्हणून निर्वचन ही निष्कर्षाची पूर्व अवस्था असं म्हटलं जातं. तर हे झालं तथ्यांचं विश्लेषण आणि निर्वचन. तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष हे करायला घ्याल त्यावेळी तुम्हाला ते अजून चांगलं समजेल. नंतर 7वं जे ह्याच्यातलं प्रकरण आहे ते म्हणजे निष्कर्ष, सूचना आणि शिफारशी. आता यामध्ये प्रत्यक्ष निष्कर्ष हा काढला जातो. म्हणजे डाटा अनालिसिस आणि इंटरप्रिटेशन वरून आपण त्याच्यामध्ये प्रत्यक्ष कॅल्क्युलेशन आधी करतो, ती टेस्ट करतो आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष निष्कर्ष हा काढला जातो. आता विविध टेस्टद्वारे किंवा विविध चाचण्यांद्वारे संशोधनाची यथार्थता तपासली जाते. आता चाचण्यांद्वारे संशोधनाची यथार्थता कशी तपासायची? समजा तुम्हाला ब्लड शुगरवरचा तुम्ही घेतलेला आहे विषय, तर चाचण्या म्हणजे काय, तुम्ही योगाभ्यास सुरू करायच्या आधी एक टेस्ट केली जाते, ब्लड टेस्ट केली जाते. योगाभ्यास झाल्यानंतर 3 महिन्यांनी पुन्हा एक ब्लड टेस्ट केली जाते. याला म्हणायचं ह्याच विविध चाचण्या आहेत. तर या विविध चाचण्यांद्वारे संशोधनाची यथार्थता म्हणजे ते किती खरं आहे, किती सत्य आहे ते तपासलं जातं आणि त्यानुसार निष्कर्ष हे काढले जातात. आणि त्यावरून संशोधनाचं मुख्य गृहीतक हे सिद्ध होत असतं. आता आपण गृहीतक 2 मांडलेली असतात की यौगिक प्रक्रियांचा अमुक अमुक गोष्टीवर सकारात्मक परिणाम होतो. आणि दुसरं गृहीतक काय, तर यौगिक प्रक्रियांचा अमुक अमुक गोष्टीवर काहीही परिणाम होत नाही. अशी आपण 2 गृहीतक मांडलेली असतात. मग त्यातलं कोणतं गृहीतक सिद्ध झाले हे आपण निष्कर्षामध्ये स्पष्टपणे लिहायचं असतं. कळलं? तर हे झालं निष्कर्ष. त्यानंतर येतं सूचना. सूचना म्हणजे आपल्याला आवश्यक असणाऱ्या ज्या सूचना आहेत त्या या ठिकाणी दिल्या जातात. म्हणजे आता आपण सगळी संशोधन प्रक्रिया पूर्ण केली आहे, तर मग आपल्याला संशोधन प्रक्रिया राबवत असताना ज्या काही अडचणी आलेल्या आहेत किंवा जे काही प्रॉब्लेम्स आलेले आहेत, तर ते पुढच्या संशोधकाला येऊ नयेत यासाठी म्हणून आपण त्यांना सूचना द्यायच्या असतात. किंवा संशोधन पूर्ण झाल्यानंतर काही गोष्टी आपल्याला सुचतात की अरे हे असं करण्यापेक्षा हे असं केलं असतं बरं झालं असतं. तर मग आता आपलं तर सगळं पूर्ण झालंय, आता आपण जर त्यात काही बदल करू शकत नाही, तर आपण ते पुढच्या संशोधकाला तशी सूचना आपण देऊ शकतो.
तर म्हणून हे संशोधन अशा पद्धतीनं केलं तर अधिक चांगले होईल, किंवा अमुक अमुक पैलूंवर अजून संशोधन होण्याची गरज आहे, अमुक ठिकाणी असं केलं तर संशोधन अधिक प्रामाणिकपणे झाले असते. अशा ज्या काही सूचना असतील त्या सूचना आपण या ठिकाणी द्यायच्या आहेत किंवा लिहायच्या आहेत. त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे शिफारसी. आता शिफारसीमध्ये प्रस्तुत संशोधनाचा समाज कल्याणासाठी कशा प्रकारे उपयोग होऊ शकतो याविषयी सांगितलं जातं. म्हणजे समजा गर्भावस्थेतील स्त्रियांना सुलभ प्रसूतीसाठी यौगिक प्रक्रियांचा होणारा अभ्यास, यौगिक प्रक्रियांचा होणारा परिणाम अभ्यासणे, हे आपला जर विषय असेल तर समाजामध्ये गर्भावस्थेमध्ये ज्या स्त्रिया आहेत त्यांच्याकडून यौगिक प्रक्रिया करून घेतल्या गेल्या तर जास्त चांगली आणि नैसर्गिक प्रसूती व्हायला मदत होईल आणि अनेक स्त्रियांचा त्रास आणि खर्च यामुळं वाचू शकतो. हे अशी आपण शिफारस करायची आहे. तर अशा पद्धतीनं प्रस्तुत संशोधनाचा समाज कल्याणासाठी कशा प्रकारे उपयोग होऊ शकतो हे याविषयी इथं सांगितलं जातं. आणि आणि असं जर समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर संशोधनाचा उपयोग केला गेला तर नक्कीच त्याचा समाजामध्ये सकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि अनेक लोकांना त्याचा अशा प्रकारे फायदा होऊ शकतो. हे तुमच्या विषयाला अनुसरून सगळं स्पष्टीकरण शिफारसीमध्ये लिहायचं आहे. म्हणजे थोडक्यात शिफारसीमध्ये तुमच्या संशोधनाचा समाजातल्या कोणत्या घटकाला किंवा समाजाला कशा प्रकारे उपयोग होणार आहे, किती उपयोग होणार आहे, हे तुम्हाला तिथं स्पष्टपणे लिहायचं आहे. ठीक आहे. तर हा झाला मुख्य विभाग. तर मुख्य विभागानंतरचा शेवटचा विभाग, तिसरा विभाग जो येतो तो संदर्भ विभाग किंवा रेफरन्स सेक्टर. रेफरन्स सेक्टर मध्ये 3 मुद्दे आहेत किंवा 3 प्रकरण आहेत. एक म्हणजे ग्रंथसूची, दुसरं परिशिष्ट आणि तिसरं आहे सूचीपत्र. आता ग्रंथसूची जी आहे, ग्रंथसूची म्हणजे संशोधनासाठी संशोधकानं कोणकोणत्या साहित्याचा आधार घेतला. म्हणजे तुम्ही ते संशोधनासाठी आधी अभ्यास करणार आहे ना त्या विषयाशी संबंधित, तर ते तुम्ही काय काय वाचन केलं किंवा त्या विषयाशी संबंधित ज्ञान मिळवण्यासाठी तुम्ही कोणत्या साहित्याचा आधार घेतला, कोणते ग्रंथ वाचले, ते सगळं या ग्रंथसूचीमध्ये लिहायचं असतं. म्हणजे मग कोणती तुम्ही पुस्तकं वाचली, कोणती नियतकालिक वाचली, मासिक कोणती वाचली, किंवा गुगलवर कोणकोणत्या वेबसाईट वर जाऊन तुम्ही अभ्यास केलात, किंवा कोणकोणते वर्तमानपत्रातले लेख वाचलेत, हे सगळं या ग्रंथसूचीमध्ये येतं. आणि या ग्रंथसूचीमध्ये या सर्व आधारभूत साहित्याचा विशिष्ट पद्धतीनं संदर्भ न्यावा लागतो. म्हणजे तुम्ही जे वाचलंय ते कसंही एका खाली एक लिहून चालत नाही. तर त्याची एक वैज्ञानिक पद्धत आहे आणि त्या पद्धतीनंच ती ग्रंथसूची आपल्याला इथं लिहायची आहे. तर ते कसं लिहायचंय, तर सगळ्यात पहिल्यांदा लेखकाचं नाव, त्याच्यानंतर पुस्तकाचं नाव, त्याच्यानंतर प्रकाशकाचं नाव, त्यानंतर प्रकाशकाचं वर्ष म्हणजे प्रकाशन वर्ष आणि त्याच्यानंतर तुमच्या विषयाशी संबंधित माहिती त्या पुस्तकामध्ये कोणत्या प्रकरणामध्ये आहे, त्याचा खंड क्रमांक किंवा प्रकरण क्रमांक आणि कोणत्या पेजवर आहे तो पान क्रमांक, असं ते ओळीनं व्यवस्थित लिहायचं आहे. म्हणजे तुम्ही एक टेबल तयार करायचे, त्याच्यात कॉलम पाडायचे. त्यात पहिल्यांदा एक अनुक्रमणिका क्रमांक 1, 2, 3, त्यानंतर लेखकाचं नाव, नंतर पुस्तकाचं नाव, त्यानंतर प्रकाशकाचं नाव, नंतर प्रकाशन वर्ष जे काय असेल ते, नंतर खंड क्रमांक किंवा प्रकरण क्रमांक आणि नंतर पृष्ठ क्रमांक, असे त्याच्यामध्ये कॉलम पाडायचे आणि त्याप्रमाणे ग्रंथसूची लिहायची आहे. आणि ती ग्रंथसूची लिहिताना सुद्धा कसेही एकाखाली एक न लिहिता अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे लिहायचं आहे. म्हणजे आधी ए, मग बी, सी, डी याप्रमाणे अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे ते एकाखाली एक लिहायचं आहे. लक्षात आलं ग्रंथसूची कशी लिहायची ते? ठीक आहे. त्यानंतर दुसरं जे प्रकरण आहे त्याच्यातलं ते ह्याच्यात म्हणजे मॅडम हा विचारा. ग्रंथसूची झाली ही,
परंतु जे आपण गुगलवरून घेऊ त्याचं कसं काय करायचं? गुगलवरचे जे काही वेबसाईट्स जे आहेत ते तुम्ही शेवटी लिहा. रिसर्च पेपर किंवा म्हणजे जे नाही नाही, तेच ग्रंथसूची लिहून झाली की मग खाली वेबसाईट्स लिहा. ते या ग्रंथसूचीमध्ये इन्क्लूड करूच नका, कारण ते याच्यामध्ये बसणारच नाही ना. आता मी जे सांगितलं त्या पद्धतीमध्ये ते बसणार नाही. तर तुम्ही ग्रंथसूची जे आहे ना त्याच्यामध्ये लेख, मासिकं, पुस्तकं हे फक्त ऍड करा. आणि ते झाल्यानंतर खाली गुगल वेबसाईट्स असं वेगळा विभाग करून तिथे गुगल वेबसाईट वर लिहा, त्याबद्दलची माहिती लिहा. अजून एक ठीक आहे. मी इथे नेटवर जे हे काढले ना त्याच्यामध्ये त्यांनी निळ्या हा अक्षरात एक असं चौकोन केलेला असतो आणि तिथे एक आकडा टाकलेला असतो. म्हणजे कुठलंही त्यांनी बर गृहीतक समजा मांडलं की आता माझ्या संशोधना संदर्भात असेल तर महिलांमध्ये वेट गेन किंवा वेट रिटेन्शन दिसतं आफ्टर प्रेग्नन्सी असं कुठेतरी म्हटलेलं असतं आणि मग त्याच्या पुढे एक चौकोन हा करून त्याच्यात एक आकडा लिहिलेला असतो आणि त्याला जर बर क्लिक केलं तर तो आपण हा खालच्या संदर्भावर जातो. खाली खाली त्यांनी रेफरन्सेस म्हणून दिलेलं असतं बरोबर बरोबर. हा आणि बरोबर. त्याच्यावर ते जातं. मग तिथे त्याची हम्म. लिंक दिलेली असते. त्या हा लिंकला जर बरोबर. क्लिक केलं तेच तर म्हणून आपण हा बरोबर, म्हणूनच म्हणलं तुम्ही वेबसाईट ग्रंथसूचीमध्ये इन्क्लूड करूच नका, ते वेगळं लिहा खाली. किंवा ते हं, नाही लिहिलं तरी चालतंय. ग्रंथसूचीमध्ये तुम्ही फक्त हे ग्रंथ, नियतकालिक, मासिक किंवा शोधप्रबंध जे काय पुण्याचे तुम्ही वाचले असतील ते तेवढंच लिहिलं तरी चालू शकते. वेबसाईट्स नाही लिहिल्यात तरी चालू. आणि लिहायच्या असतील तर ग्रंथसूची संपल्यानंतर तुम्ही खाली लिहू शकता. मग वेगळा आता जे वेगळा आपण तो मुद्दा वेगळा लिहा. हा आपण समजा गुगल वरून मी समजा एखादा प्रबंध डाउनलोड केला एखाद्या माणसाचा बरोबर. तर मग ऍक्च्युली ते त्याच्यावर तुम्ही त्याचे संबंधित साहित्याच्या आढावामध्ये तुम्ही ते लिहिणारच आहात ना. हं, संबंधित साहित्याचा आढावा आपण प्रकरण 2 मध्ये घेणार आहे ना, तिथं हं, तुम्ही हं. गुगल वेबसाईट्स आणि तिथं शोधप्रबंध दुसऱ्यांचे जे तुम्ही वाचणार ते सगळं तुम्ही संबंधित साहित्याच्या आढावामध्ये लिहिणारच आहात. तर ते इथं न लिहिता इथे फक्त ग्रंथसूची लिहा. म्हणजे ज्या ज्या पुस्तकांचा तुम्ही अभ्यास केलाय ते फक्त लिहा. आता तुमचा जर पोस्टपार्टम वेट गेनवर आहे ना, रिसर्च हो आहे. हा हो तर मग पोस्टपार्टम म्हटल्यानंतर तुम्हाला पोस्टपार्टम स्त्रियांची काय अवस्था असते शरीराची ते सगळं समजून घेण्यासाठी तुम्हाला एखादं गायनेकोलॉजीचं बुक वाचावं लागेल ना. मग तुमचं हो गायनेकोलॉजीचं बुक तुम्ही कोणतं वाचताय, तर ते बुकचं नाव, त्याच्या लेखकाचं नाव, प्रकाशन वर्ष वगैरे हे सगळं लिहायचंय. आता गायनेकोलॉजीच्या टेक्स्टबुक मध्ये तुमच्या विषयाशी संबंधित माहिती कोणत्या प्रकरणामध्ये आहे किंवा कोणत्या पेज क्रमांकावर आहे ते लिहायचं. ठीक आहे. चालेल. हे एक तुम्ही वाचणार पुस्तक. दुसरं अजून पुस्तक वाचणार ते म्हणजे स्त्रियांसाठी योगासनं. हो स्त्रियांसाठी म्हणून जे काही योगासनांची पुस्तक आहेत त्यातलं एखादं पुस्तक तर तुम्ही वाचणार. गीता हो अय्यंगारांचं स्त्रियांसाठी योग पुस्तक आहे ते वाचणार आणि ते वाचून मग त्याच्यावरून तुम्ही योगाभ्यास काय घ्यायचा हे ठरवणार. तर मग ते पुस्तक एक लिहायचं. अजून स्त्रियांसाठी योगा असणारी अजून एक 2-3 पुस्तकांची नावं लिहा. गायनेकोलॉजीची जी काही पुस्तकं आहेत ते एक 2-3 लिहा. हं, ठीक आहे. चालेल. शक्यतो हो. काय आणि करायचं, आणि आपण ऍक्च्युअल जे शोध क्रायटेरिया प्रबंधामध्ये हा सांगा. क्रायटेरिया जे टाकलेले आहेत व्याप्ती आणि मर्यादा हा म्हणून याच्यात एक तुमचा जो शोध प्रबंध आहे त्याच्यामध्ये आहे. तर मग हो त्याच्यामध्ये जे आपण क्रायटेरिया ठरवले उदाहरणार्थ मी आता कुडाळ शहरातील महिलांमध्ये करतोय प्रयोग हा एक झाला. दुसरा 20 ते 30 या मर्यादेमध्ये वयोगट घेतलेला आहे. चौथा बर ज्यांचं सिझरियन झालेलं आहे अशा महिला वगळून प्रयोग केलेला आहे. हा तर नैसर्गिक एवढं प्रसूती सगळ्या गोष्टी झालेली आहे. टाकायच्या का त्याच्यात? हो 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 सगळ्या गोष्टी टाकायच्या. हा, सगळं डिटेल पण ते लिहायचं. व्यक्ती आणि मर्यादामध्ये टाकायचे आहेत ना? हो हो व्याप्ती आणि मर्यादा ते बऱ्याच ठिकाणी येईल. आता ही माहिती एकाच हा ठिकाणी येणार नाही, बऱ्याच ठिकाणी येईल ही माहिती तुमची. मग बरोबर. प्रस्तावनेत पण येईल. प्रास्ताविक हा मध्ये पण बऱ्याच येतं ठिकाणी ते येईल. म्हणून. हा हा बऱ्याचशा गोष्टी आहे ना पुन्हा पुन्हा येतात त्या. आणि कसं आहे ऍक्च्युअल शोधप्रबंध लिहिताना आहे ना सुटसुटीत लिहायचं. म्हणजे आता हम्म, तुम्ही जसं म्हणालात
ग्रंथसूचीमध्येच ते गुगल वेबसाईट्स कशा लिहायच्या, तर ग्रंथसूचीमध्ये तुम्ही गुगल वेबसाईट्स लिहूच नका. तुम्ही बघा, वाचा, सगळं करा, पण प्रत्यक्षात लिहिताना लिहूच नका ना. तिथं ग्रंथसूची म्हणल्यानंतर तिथं फक्त ग्रंथच लिहा, हा बरोबर. जेणेकरून ते म्हणजे ते तुम्हाला किचकट होणार नाही. म्हणजे सगळंच्या सगळं एकूण एक गोष्ट तिथं लिहिलीच पाहिजे असं काही नाहीये प्रत्यक्ष शोध प्रबंधामध्ये. जितकं आपल्याला सुटसुटीत सोपं करता येईल तेवढं करायचं. तुम्ही ते समजा तुम्ही ते वेबसाईट्स वगैरे सगळं ग्रंथसूचीमध्ये लिहिलं तर तुम्हाला परीक्षक प्रश्न विचारणार कोणकोणत्या म्हणजे त्याच्यावर प्रश्न येतो ना मग. त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. त्यापेक्षा फक्त ग्रंथसूचीमध्ये फक्त ग्रंथच लिहा ना. ग्रंथ लिहा, लेख लिहा, मासिक लिहा, असं लिहा. म्हणजे प्रत्यक्ष शोध प्रबंधामध्ये लिहिताना आता तुम्ही जेव्हा परीक्षेसाठी लिहिणार आहे ना तेव्हा सुटसुटीत लिहा, साधं सरळ लिहा. वाचा, तुम्ही वाचा अवश्य. आता इथं जेव्हा पेपरमध्ये प्रश्न येईल त्यावेळी लिहिताना हे लिहायचं की वेबसाईट्स या लिहिल्या पाहिजेत म्हणून, पण प्रत्यक्ष शोध प्रबंधामध्ये ग्रंथसूचीमध्ये फक्त सगळे ग्रंथ लिहा. मी वेबसाईट बघितल्या नाही का, भरपूर वेबसाईट बघितल्या, पण प्रत्यक्षात तिथे माझ्या शोध प्रबंधात मी लिहिलंय का नाही, तिथं मी फक्त ग्रंथसूची म्हणल्यावर ग्रंथसूचीच लिहिले. ठीक आहे. आणखी काही प्रश्न विचारायचे का कोणाला? थँक्यू मॅडम. आता दुसरं ग्रंथसूची नंतर दुसरं जे प्रकरण येतं संदर्भ विभागातलं ते म्हणजे परिशिष्ट. परिशिष्ट म्हणजे काय, तर तथ्य संकलनात ज्या तंत्राचा उपयोग केलेला आहे त्याची एक प्रत इथं प्रस्तुत केली जाते. म्हणजे उदाहरणार्थ तथ्य संकलनात प्रश्नावली पद्धत वापरली असेल तर ही प्रश्नावली पद्धतीची एक प्रत इथं जोडायची आहे. म्हणजे ज्यांची प्रश्नावली आहे तर ते प्रश्नावलीची एक प्रत ह्या परिशिष्ट मध्ये छापायची आहे. मग त्या प्रश्नावलीचं पहिलं पान आणि पूर्ण प्रश्नावली जे काही 50-60 क्वेश्चन असतील ते सगळे 50-60 क्वेश्चन प्रश्नावलीचे या परिशिष्ट मध्ये छापायचे आहे. किंवा तुम्ही जर दुसऱ्या तंत्राचा वापर केला असाल, म्हणजे आता तुम्ही जसं म्हणालात की प्रसूती पश्चात हे केलेलं आहे, प्रसूती पश्चात वेट गेन वर तुम्ही संशोधन करताय, तर तिथं तथ्य संकलनात कोणत्या तंत्राचा वापर केलाय, तर तिथे तुम्ही काही प्रश्नावली वापरलेली नाहीये. तिथं तुम्ही प्रत्यक्ष बघितलेलं आहे ना तपासून. वेइंग मशीनवर वेट बघितलेला आहे, वेइंग मशीनवर त्यांचं वेट बघितलेलं आहे, त्यानंतर हिप सर्कम्फरन्स बघितलेला आहे. तर ह्या ज्या काही टेस्ट केल्यात त्या टेस्ट संबंधित सगळी माहिती या परिशिष्टामध्ये तुम्हाला लिहायची आहे. म्हणजे ज्या तंत्राचा वापर तुम्ही केलेला आहे तथ्य संकलनासाठी त्या तंत्राची पूर्ण माहिती इथं लिहायची आहे. आता मुलाखत तंत्राचा जर वापर केला असेल, मुलाखतीद्वारे जर तुम्ही तथ्य संकलन केलं असेल तर ते मुलाखतीचं बद्दल तुम्ही मुलाखतीत काय प्रश्न विचारले ते सगळं इथं लिहायचं आहे. त्यानंतरचा जो शेवटचं प्रकरण आहे तर संदर्भ विभागातलं ते म्हणजे सूचीपत्र. तर सूचीपत्र जे आहे तर या सूचीपत्रामध्ये संशोधन अहवालात आपल्या महत्वाच्या संकीर्ण संकल्पना ज्या आहेत त्या स्पष्ट करून सांगितलेल्या असतात आणि त्या कोणकोणत्या पृष्ठावर दिलेलं आहे हे नमूद केलेलं असतं. म्हणजे आपण शोध प्रबंध लिहिताना काही वैज्ञानिक शब्दांचा वापर करतो आणि ते वैज्ञानिक शब्द सामान्य माणसाला वाचताना कळत नाही. ते जे वैज्ञानिक शब्द आहेत तर ते सामान्य वाचकाला त्याचा अर्थ कळत नाही. म्हणून असे जे काही संकीर्ण संकल्पना किंवा काही वैज्ञानिक शब्द जे आहेत ते शब्द आणि त्या शब्दांचा अर्थ आणि त्याचं थोडक्यात स्पष्टीकरण हे सगळं सूचीपत्रामध्ये लिहायचं आहे. आणि तो शब्द कोणत्या पृष्ठ क्रमांकावर आलेला आहे तो पृष्ठ क्रमांक सुद्धा इथं लिहायचा आहे सूचीपत्रामध्ये. काही वैज्ञानिक शब्द असे असतात की सामान्य माणसाला त्याचा अर्थ कळत नाही, तर अशा वेळी त्या शब्दांचे अर्थ या सूचीपत्रामध्ये लिहायचे असतात आणि तो शब्द तुमच्या शोध प्रबंधाच्या कुठल्या पृष्ठ क्रमांकावर आहे, कुठल्या पेजवर आहे तो पेज नंबर सुद्धा तिथं लिहायचा आहे. अशा रीतीनं संशोधन अहवाल किंवा लघु शोध प्रबंध किंवा रिसर्च रिपोर्ट हा पूर्ण विचारा. हो, हे जे संशोधन क्षेत्रामध्ये
चिंतनात्मक जर विषय असेल त्याला हा संशोधन क्षेत्रामध्ये भौगोलिक क्षेत्र, कार्यक्षेत्र वगैरे वगैरे यामध्ये काय हा विषय येईल? हो, आता भौगोलिक क्षेत्र तुम्ही कुठे बसून हे सगळं करताय? कुठले? हा सगळा अभ्यास किंवा हे सगळं जे चिंतन आहे किंवा अभ्यास आहे हा तुम्ही हा, कोठे बसून करताय? कुठल्या गावात? असं असं हा म्हणजे कुठल्या आपले गावात बसून करताय? पुण्यात आहे का तुम्ही? तो तुकोबारायांच्या गाथ्यावरील विषय आहे, तो लातूर मधून करतोय म्हणून हो लिहायला पण पाहिजे. हो लातूर मधून करताय ना तुम्ही, मग लातूरच लिहायचं. तुम्ही ते कुठे त्याचं बसून करताय ते लिहायचं. मग लातूर भौगोलिक मध्ये क्षेत्र करताय तर मग भारत देश, महाराष्ट्र राज्य, लातूर जिल्हा आणि त्यातलं कुठलं तुमचा विभाग असेल, तुम्ही कुठे राहताय हा किंवा करताय तर ते हा लिहायचंय. तेच लिहायचंय भौगोलिक छान. क्षेत्र. ते कार्यक्षेत्र आणि वगैरे ते चालेल. कार्यक्षेत्र म्हणजे तुम्ही आता MA योगशास्त्र हा कोर्स करत आहे, तुम्ही दुसऱ्या होय वर्षाला आहात आणि होय त्यासाठी हा महाविद्यालयाला सादर करण्यासाठी हा आपण शोधप्रबंध सादर करण्यासाठी आपण या विषयावर चिंतन करत आहोत. हे तुमचं हो. कार्यक्षेत्र झालं. कार्यक्षेत्र ठीक म्हणजे ठीक. तुम्ही जे आता अभ्यास करताय तेच लिहायचे कार्यक्षेत्र. आता ज्यांचे हो प्रायोगिक विषय आहेत ते कुठे जाऊन प्रयोग करणार आहेत ते त्यांचं कार्यक्षेत्र राहील. ठीक ठीक पण ठीक तुम्ही तर महाविद्यालयात बसूनच करणार आहे ना, त्यामुळे तेच लिहायचंय ठीक. कार्यक्षेत्र. ठीक आहे. हा जे आहे ते लिहायचं. होय ठीक आहे. हा आता ठीक. आपली वेळ संपलेली आहे, मी लिहू करते. पण तुमचे जे काही शंका असतील त्या काढून ठेवा आणि उद्याच्या लेक्चर मध्ये मला विचारा, आपण डिस्कस करू ठीक. सगळ्यांनी. मॅडम कॉल करू